नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मागच्या 4-5 दिवसाखाली MPSC अंतर्गत जी जाहिरात क्रमांक 48 असेल, 114 असेल, 115 असेल या संदर्भात म्हणजे प्राध्यापक भरती संदर्भात अपडेट माहिती आलेली आहे की परीक्षा आणि अभ्यासक्रम लवकरात लवकर जाहीर होणार आहे. तर अनेक विद्यार्थ्याचे फोन आले, मेसेज आले, त्यामुळं हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे, बनवलेला आहोत. तर त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यानंतर निश्चितच व्हिडिओला लाईक आणि अशा पद्धतीचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा ॲप जे आहे, ज्यामध्ये सेटनेटचे क्लासेस असतील, प्राध्यापक भरतीचे क्लासेस असतील, यावर तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबरच ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल, ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप चॅनल याचंही देखील लिंक दिलेले आहे. त्या माध्यमातून आमच्याशी तुम्ही जोडलं जाऊ शकता. चला तर मग आपण सुरुवात करूयात. MPSC जाहिरात क्रमांक 114, 115 हे जे जाहिराती प्रसिद्ध झाल्या त्याला बरेच दिवस कालावधी उलटला होता, पण तुम्ही पाहिलं असेल या चॅनलवर आपण ज्यावेळेसपासून जाहिरात प्रसिद्ध झाली त्यावेळेसपासून सर्व म्हणजे त्यामध्ये रिवाईज झाली होती जाहिरात 2 वेळेस. एकदा नोव्हेंबर 2023ला, त्यानंतरनं जून 2024ला, त्यानंतरनं विषय निवडण्यासाठी देखील त्यांनी ऑप्शन दिले होते, त्यासाठी देखील आपण अपडेट टाकलेला आहे. परीक्षा कधी होणार, त्यामध्ये सातत्य कशा पद्धतीनं ठेवायचं यावेळेस देखील आपण वेळोवेळी अद्ययावत माहिती दिलेली आहे. तर आता परीक्षा होणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असेल हे आणि एकंदरीत अभ्यासक्रम काय असेल, त्याबरोबरच सामान्य जनरल पेपर असेल तर काय अभ्यासक्रम असेल, आणि तुमच्या विषयाचा पेपर असेल तर काय अभ्यासक्रम असेल, आणि पेपर किती मार्काचा असेल, कोणत्या माध्यमातून असेल, किती वेळ असेल, या सर्व मुद्द्यांवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला परीक्षा योजना. ही परीक्षा होणार आहे. मी आधी पण सांगत होतो, अनेक विद्यार्थ्यांनी नाकारलं होतं, मुलाखती होतील असं म्हटलं होतं, पण परीक्षाच होणार आहे. परीक्षेची जो पहिला टप्पा आहे परीक्षा योजनाचा तो असतो लेखी परीक्षा, जी 200 मार्काची असते. त्याचं विभाजन अशा पद्धतीनं आहे, आपण पाहू शकता. यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की 100 प्रश्न असतील, 100 गुण असेल, 200 गुण. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असेल आणि नकारात्मक गुणदान पद्धती असते. 4 प्रश्न तुमचे चुकीचे सोडवले तुम्ही तर तुमचं बरोबर आलेल्या एका प्रश्नाचे मार्क वजा केले जातात. हे 200 मार्काची परीक्षा आणि नंतरनं मुलाखत असते ती 50 मार्काची. अशा पद्धतीनं एकंदरीत 250 मार्काचं परीक्षा आहे, त्यामध्ये लेखी आणि मुलाखत मिळून. आणि त्यानंतरनं अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. पण लेखी परीक्षेची वेगळी, लेखी परीक्षेचा निकाल वेगळा लावला जातो. त्यातून एकाच 3 मुलाखतीसाठी बोलवले जातात, कॅटेगरीसाठी एकाच 4ही बोलवले जातात. आणि मुलाखत ही 50 मार्काची असते, तुमच्या विषयाशी संबंधित असते. जर तुम्ही तुमचं MA किंवा MA किंवा MSc काय जे असेल, ज्या विषयामध्ये तुमचं सेटनेट असेल त्या विषयाशी संबंधित प्रश्न विचारले जातील 114 संदर्भात. आणि जर तुमचं म्हणजे MA BEd असेल, 115साठी अर्ज केला असेल तर ज्या विषयातून तुम्ही अर्ज केला आहे त्या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता काही विद्यार्थ्यांनी 2-2 विषयाचे अर्ज भरलेले आहेत. त्यांना 2 विषयासाठी इंटरव्ह्यू म्हणजे वेगवेगळं मेरिट लागेल विषयानुसार, आणि त्यानुसार मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. आता पुढचा मुद्दा आहे पेपर हा कोणत्या माध्यमामध्ये असेल. पेपर मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न असतील. कालावधी 1 तासाचा असेल, म्हणजे 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्नाचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ टाईप प्रश्न असतील. प्रश्नाचा जो स्तर आहे, दर्जा आहे, तो पदव्युत्तर पदवी असा असणार आहे, म्हणजेच 114 आणि 115चाही. आता आता जर माझं स्पष्ट मत आहे की सध्या जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत, अर्ज केलेला आहे, त्यांनी जागा वाढतील न वाढतील, अनेक फोन आले, मेसेज आले, सांगता येत नाही. जागा वाढतीलच असं सांगता येत नाही. त्यामुळं ज्या जागा आहेत ह्याच आपण कन्सिडर केलेल्या चांगल्या. जर वाढल्या तर सिलेबस ज्यावेळेस डिक्लेअर होईल किंवा परीक्षेची तारीख निश्चित होईल त्यावेळेस त्याच्या परिपत्रकामध्ये जागा वाढल्याचं परिपत्रक येत असतं. हा MPSCचा एक नियम आहे. त्यानुसार जागा वाढल्या तर त्यावेळेस कळतील, अन्यथा नाही वाढणार.
आणि जे सिलेबस असेल तो तुम्ही जसं की 115साठी तयारी करत असाल तर तुम्ही ज्या विषयातून MA आहे 2-2, 3-3 विषयातून काही विद्यार्थी MA असतील, MA BEd असेल तर त्यांना त्या विषयाचा सध्या तुम्ही अभ्यास करा. आणि जे विद्यार्थी 114साठी अर्ज केलेला आहे त्यांनी त्यांच्या विषयाचा, जसं की काही विद्यार्थी 2-2 विषयामध्ये पात्र आहेत तर त्यांच्या विषयाचा अभ्यास सध्या तरी करा. हे माझं पहिलं मत आहे. सेट नेटचा जो पेपर क्रमांक 2 असतो तुमच्या विषयाचा त्यानुसार सध्या अभ्यास करा. तरी देखील मी संभाव्य अभ्यासक्रम जो जर जनरल म्हणजे आपण त्याला काय म्हणूयात सामान्य अध्ययन पेपर ठेवला त्यांनी, जसं की आता इंजिनिअरिंग कॉलेजचे असेल किंवा फार्मसी कॉलेजचे जे आता मागे सिलेबस काही जाहीर झालेले आहेत त्यामध्ये त्यांनी कॉमन सिलेबस ठेवलेला आहे. तर जर कॉमन सिलेबस ठेवला तर मी अभ्यासक्रम कसा असेल हे सांगणार आहे. पण तरीही तुम्हा सर्वांना सांगतो आहे तुम्ही सध्या तर तुम्ही तुमच्या विषयाचा अभ्यास करा, ज्या विषयातून तुम्ही MA केलेला आहे, ज्या विषयातून तुम्ही सेट नेट आहात. पण एक दुसरं एक रिझन आहे, हा अभ्यासक्रम तरीही तुम्हाला वाटेल की हा अभ्यासक्रम का सांगताय मग म्हणजे सामान्य अध्ययनाचा. तर त्याचं कारण एवढंच आहे, तुमचं सेट नेटचं ज्ञान पाहिलेलं आहे त्यांनी. तुम्ही सेट नेट कधी क्वालिफाय झालात, ज्यावेळेसच तुम्हाला तुमच्या विषयाचं ज्ञान असेल त्यावेळेसच, म्हणजे एक स्पर्धा परीक्षा देऊनच तुम्ही सेट नेट विषयातून पात्र झालेला आहात, बरोबर आहे. त्यामुळं तुमचं ते ज्ञान त्यांना माहिती आहे आणि तुमच्या विषयाचं ज्ञान त्यांना चेक करण्यासाठी तपासण्यासाठी तुमचा इंटरव्ह्यू त्यांच्याकडं 50 मार्काचा म्हणजेच एकूण परीक्षा 250 मार्कापैकी 33% वेटेज असणारं त्यांच्याकडं आहेच. म्हणजे 25% तर वेटेज त्यांच्याकडे शिल्लक आहे, जे तुमचं विषय ज्ञान तपासायचं जर ठरवलं तर ते तपासू शकतील. त्यामुळं माझं एक मत आहे की सर्वच आता पेपर आपण जर विचार केला, जाहिरात क्रमांक 114मध्ये 22 विषयासाठी जाहिरात आहे. मग 22 विषयाचा अभ्यासक्रम तयार करणार का? आणि 115साठी तर 33 विषयाची जाहिरात आहे. मग एवढ्या विषयाचा अभ्यासक्रम तयार करणं शक्य आहे का? तर माझं मत आहे नाही आहे. तर माझं एक मत आहे, जो माझा 12 वर्षाचा MPSCचा जो अभ्यास आहे त्यानुसार माझं मत आहे की सामान्य अध्ययनच पेपर राहील एक जाहिरात क्रमांक 114 आणि 115साठी. तर त्याचा अभ्यासक्रम असा असेल, शिक्षणाचं तत्त्वज्ञान. पहिला मुद्दा असेल शिक्षणाचं तत्त्वज्ञान. त्यामध्ये शिक्षण म्हणजे काय, त्यामध्ये शिक्षणविषयक जे शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातले पण शिक्षणतज्ज्ञ असतील, जागतिक लेवलचेही प्लेटो, रुसो, अरिस्टॉटल, जॉन डुई, गौतम बुद्धपासून ते भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, शाहू महाराज आणि काही संतही त्यामध्ये ज्यांनी प्रबोधन केले त्यांचाही समावेश असतील तत्त्वज्ञ म्हणून. त्यानंतर शैक्षणिक अध्यापन आणि मूल्यमापनाची प्रक्रिया कशी राबवली जाते हा मुद्दा असेल, त्याचा अर्थ जे काय असेल ते. त्यानंतरनं विभाग 2मध्ये शैक्षणिक धोरण कशा पद्धतीनं निश्चित केलं जातं, त्यासाठी समस्या, अभ्यासक्रमामध्ये बदल किती वर्षाला कशा पद्धतीनं होतो, अभ्यासक्रमाची निर्मिती कशा पद्धतीनं होते, यापूर्वी अभ्यासक्रम कसा तयार झालेला आहे. त्यानंतर शैक्षणिक धोरणाचा विचार केला, पहिलं शैक्षणिक धोरण कुणाच्या सांगण्यानुसार, दुसरं शैक्षणिक धोरण कधी अस्तित्वात आलं, तिसरं शैक्षणिक धोरण त्याची निर्मितीची प्रक्रिया कशी पार पाडली याच्यावर प्रश्न असतील. शासनाने नेमवलेल्या वेगवेगळ्या समित्या, ज्यामध्ये HR दवे समितीपासून किमान क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम, त्यापासून ती कोठारी कमिशन, डॉक्टर K कस्तुररंजन समिती ज्यांनी 2020चं जे शैक्षणिक धोरण आता आपलं लागू झालं आहे त्या संदर्भात देखील तरतुदी, त्यानंतर अभ्यासक्रमातील जे बदल झालेले आहेत ते असेल. त्याच्यानंतरनं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005चा आणि 10चा असेल. त्यानंतर तिसरा विभाग म्हणजे घटक तिसरा, शिक्षणाचे व्यवस्थापन व प्रशासन किंवा त्याची रचना, कार्य व जबाबदाऱ्या करणाऱ्या संस्था, त्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण हे आपलं उच्च शिक्षणाचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करतं, त्याचं मानके, गुणवत्ता, संरचना. याच्यामध्येच आपण गेला तर केंद्रीय पातळीवरील प्रशासकीय संरचना, ज्यामध्ये शिक्षण मंत्रालय पूर्वी HRD मिनिस्टर होतं, बरोबर आहे, त्याच्या अंतर्गत शिक्षण खातं काम करायचं. मात्र या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण मंत्रालय स्वतंत्र झालेलं आहे, त्याची कार्यपद्धती. त्यानंतरनं उच्च शिक्षण विभाग, त्याची संरचना, त्याच्यामध्ये चालणारं विद्यापीठ, तंत्रशिक्षण, संशोधन, व्यावसायिक शिक्षण याच्यावरचं लक्ष, शाळा शिक्षण आणि साक्षरता विभाग. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग UGC, त्यांची कार्य, त्यांची भूमिका, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद AICTE हे तंत्रशिक्षणाशी संबंधित आहे.
त्यावर देखील प्रश्न विचारले जातील, तरीही अभ्यासक्रमामध्ये असेल. त्यानंतरनं महाविद्यालयाचं मूल्यांकन करण्यासाठीचे नॅक कशा पद्धतीनं कार्य करतं, त्याचा उद्देश, त्यानंतरनं राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, त्यानंतर अन्य प्रमुख केंद्रीय संस्था ज्यामध्ये राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान, त्यानंतरनं BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ACAR इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, हे झालं केंद्रीय पातळीवरचं. त्यानंतर राज्य पातळीवरच्या प्रशासकीय संस्था ज्यामध्ये राज्य उच्च शिक्षण परिषद, त्यानंतर राज्य विद्यापीठे, त्याची संरचना, प्रादेशिक कार्यालय, त्याची अंमलबजावणी संदर्भातील, त्यानंतर स्वायत्त संस्था व मंडळे ज्यामध्ये केंद्रीय विद्यापीठे, डीम युनिव्हर्सिटीज, अभिमत विद्यापीठे ज्याला आपण म्हणतो, खाजगी विद्यापीठे, त्यानंतर नियामक आणि धोरण बनवणाऱ्या समित्या ज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समिती, नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी कमिटीज, त्यानंतर विशेष समिती आणि गट उच्च शिक्षणासाठी कार्य करणारे आहे, आंतरराष्ट्रीय योगदान, खाजगी औद्योगिक क्षेत्र. त्यानंतरनं चौथा विभाग असेल प्रशिक्षणाचे व्यवस्थापन, UGC, NCERT, NUPA, CCRT, RIE, SCRT, SBTE. त्यानंतर पुढचा मुद्दा असेल शिक्षणविषयक कायदे आणि अधिकार, त्यामध्ये RT ॲक्ट असेल, त्यानंतर बालकाचा मोफत आणि शिक्षणाचा अधिकार, माहिती अधिकार असेल, मानवी हक्क आयोग, राज्य मानवी हक्क आयोग, केंद्रीय मानवी हक्क आयोग, त्यांची कार्यपद्धती, माहिती अधिकार. त्यानंतरनं पुढचा मुद्दा असेल विद्यार्थी कल्याण, उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी कल्याणाच्या योजना, राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, त्यानंतर इंदिरा गांधी सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप, रमेश पोखरकर शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक कर्ज योजना, डिजिटल शिक्षण व कौशल्य विकास योजना, स्वयं NPTEL, त्यानंतर संशोधनासाठी प्रोत्साहन योजना, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठीच्या ह्या वेगवेगळ्या योजना आहेत. EWS कोटा, SC ST OBC प्रोत्साहन योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांचं सहाय्य, महिला कल्याणाच्या योजना, रोजगार व उद्योग विकास योजना, वसतिगृह आणि आरोग्य सेवा, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना ज्यामध्ये मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती, इतर प्रोत्साहन योजना क्रीडा संदर्भात. त्यानंतर पुढे आहे उच्च शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या युनेस्को, युनिसेफ, UGC, NCERT, NCTE, IIE या संस्था, त्यांचं योगदान. त्यानंतर 8वा मुद्दा असेल ICT शिक्षणातील नवीन विचार प्रवाह, ICT ABL, त्यानंतर प्रशिक्षणाचं महत्त्व, त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा, हे सर्व त्यामध्ये असेल. त्यानंतर 9वा मुद्दा असेल शैक्षणिक कायदे व नियम, हे यामध्ये माहिती अधिकार आहेत, बालकाचा शिक्षणाचा अधिकार आहेत. त्यानंतरनं लोकसेवा अधिनियमही असेल 2015. त्यानंतर शैक्षणिक विकासाच्या योजना ज्यामध्ये रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान, त्याची कार्यपद्धती, त्याचं वैशिष्ट्य, स्वयं. त्यानंतर प्रधानमंत्री संशोधन फिलॉसॉफी, विद्यालक्ष्मी, इम्प्रिंट इंडिया, उन्नत भारत अभियान, ज्ञान स्टार कॉलेज योजना, राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल, इक्विलिटी इनिशिएटिव्ह, स्टडी इन इंडिया, मूल्यांकन आणि मान्यता परिषद NAAC आणि NBA, तंत्र शिक्षणासाठी NBA असतं. त्यानंतर शिक्षा संशोधन नवोपक्रम, राष्ट्रीय धोरण NEP 2020, त्याच्यामध्ये काय नवीन तरतूद करण्यात आलेले आहेत. डिजिटल लायब्ररी, ती संकल्पना आहे, कुठं आहे डिजिटल लायब्ररी. त्यानंतर 11वा मुद्दा आहे शिक्षणाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्था, आपण बघितलेला आहे हा मुद्दा, हा पण बघितलेला आहे. 13वा मुद्दा बघा, हा पण असणार आहे. 13वा मुद्दा महत्त्वाचा आहे अभियोग्यता आणि अभिरुची, म्हणजे ॲप्टिट्यूड आणि इंटरेस्ट, मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि चालू घडामोडी ह्या शिक्षणाशी संबंधित असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर 14वा मुद्दा शांततेसाठी शिक्षण, पर्यावरण शिक्षण, नैतिक शिक्षण, लिंग समानभाव, मानवी हक्क व
स्वातंत्र्य संवर्धन, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सार्वत्रिकरण, व्यावसायिक शिक्षण, याच्यामध्ये विश्वविद्यालय अनुदान आयोग, त्याचं स्वरूप असेल अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद, राष्ट्रीय परीक्षा मंडळ NTA जे 2017ला स्थापन झाले, ज्याच्यामार्फत भारतातील सेंट्रल म्हणजेच एंट्रन्स परीक्षेचं आयोजन केलं जातं. नेटची नेट, UGC नेट याचं आयोजन यांच्यामार्फत NTA मार्फत केलं जातं. भारतीय व्यवस्थापन संस्था IIMS, त्यानंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT, भारतीय विज्ञान संस्था IISc, राष्ट्रीय विद्यापीठं, त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, राष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण परिषद NITS, राष्ट्रीय नवप्रवर्तन फाउंडेशन, राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान संस्था NIPA, राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च ICSSR, त्यानंतर IGNOU, राष्ट्रीय गांधी मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि भारतीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था. अशा पद्धतीनं एकंदरीत जर जनरल अभ्यासक्रम असेल तर यामध्ये बुद्धिमत्तावरही प्रश्न विचारले जातील. म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता याच्यावर 5 प्रश्न विचारले जातात. 5 प्रश्न चालू घडामोडीवर विचारले जातात. म्हणजे 10 प्रश्न असे विचारले जातील. आणि परत नंतरनं अध्यापन, मूल्यमापन प्रक्रिया, अध्यापनाची प्रक्रिया, अध्यापनाच्या पद्धती, अध्यापनाची प्रतिमाने, मूल्यमापनाचे प्रकार, त्यानंतरनं विद्यार्थ्यासंदर्भातील योजना, शिक्षकासंदर्भातील योजना, त्यानंतरनं विद्यापीठ स्तरावरील सर्व जे उच्च शिक्षणातील शिक्षणाचा इतिहास हा देखील एक मुद्दा राहिलेला आहे. उच्च शिक्षणाचा इतिहास ज्यामध्ये राधाकृष्णन आयोग कधी स्थापन झाला, कोठारी आयोग, हे सर्व आयोगही त्यामध्ये असतील. आणि त्यांचे कार्य, त्यांनी केलेल्या शिफारसी, त्याच्या अंमलबजावणी संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि उच्च शिक्षणामधील होणारा खर्च, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून उच्च शिक्षण GDPच्या किती टक्के खर्च होतो आहे, हे सर्व त्यामध्ये एकंदरीत अभ्यासक्रमामध्ये असेल. जर कॉमन सिलेबस पडला तर, आणि जर विषय वाईज असेल तर तुमच्या विषयाचा सिलेबस असेल जो सेटनेटचा पेपर क्रमांक 2 असेल. पण माझं 99% असं मत आहे की जनरल सिलेबस 114साठी वेगळा असेल, 115साठी वेगळा असेल, 100 प्रश्न 200 मार्कासाठी असतील, जे वरील पद्धतीनं सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपले मित्रमैत्रिणी यांना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण आपल्या चॅनलमार्फत 5 जानेवारी 2025 पासून आपण बॅच सुरू केलेले आहे. सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि 2, ज्यामध्ये तुम्हाला सर्व मटेरियल्स उपलब्ध करून दिले जात आहे. ते तुम्हाला फक्त 4000 रुपयामध्ये आपला ऑल एक्झाम कट्टा ॲप आहे, त्यावर हा कोर्स उपलब्ध आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुणाला काही चौकशी करायची असेल तर या नंबरला 96 89 04 77 38 या क्रमांकाला तुम्ही संपर्क करून अधिकची माहिती घेऊ शकता. चालेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करायला, आणि जर आपल्याला काही मांडायचं असेल, प्रतिक्रिया द्यायची असेल तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. अशा पद्धतीचे अनेक अद्ययावत माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत राहील.